शून्याचा शेवट डोळा पाह निराळा, निळबिंदू सावळा प्रकाशला, ब्रह्म ज्योतिरूप विसावले जिथ, अनुभव साध्यंत पहा तुम्ही, ऐशे कैलासनाथी सांगितले पार्वती, ज्ञानदेवा निवृत्ती तीची सांगे, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग यातला श्लोक क्रमांक 11 आणि माऊलींनी यावर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 108 क्रमांकाच्या ओवीने केलेलं भाष्य, याचं आज आपण चिंतन करणार आहोत. यदक्षर वेदविदो वदन्ति विशन्ति अद्यत्तयो वीतराग, यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेन प्रवक्षे. अर्थात 2 मार्ग भगवंतांनी सांगितले, निर्विशेषवादी अर्थात निराकार आणि दुसरा साकार. योग कोणत्याही प्रकारचा असो, दोन्हींचा उद्देश एकच आहे, मानवी जीवनात प्रगती घडवून आणणं. परमार्थामध्ये मानवाला प्रगत करणं, मोक्षाच्या प्रती त्याला घेऊन जाणं, हाच दोन्ही मार्गांचा उद्देश आहे महाराज. विद्यार्थ्यांच्या आध्यात्मिक जीवनातील प्रगती या दोन्ही योगांच्या माध्यमानं सहजपणे होऊ शकते. परंतु त्याकरता मार्ग कोणताही असो, संन्यास वृत्ती आणि ब्रह्मचर्याचं पालन आणि मंत्रोच्चार, मंत्रांचा उच्चार, हा त्रिवेणी संगम दोन्ही योगांमध्ये अपेक्षित आहे महाराज. कुठला तरी नियम आम्ही जीवनामध्ये उतरवायला पाहिजे. नियतम संगरहित भगवंत अर्जुनाला सांगतात की तू मनसा नियम करू निश्चळू अंतरी, मग कर्मेंद्रिय अंतरी वर्तती सुखी. जीवनामध्ये एक आचार संहिता आम्हाला आखता आली पाहिजे महाराज. परमार्थाच्या दृष्टीनं एकदा आम्ही त्या मार्गाची आखणी केली, 24 तासातला टाईम आम्ही त्याकरता बरोबर सेट केला की त्यातून प्रगत करून घेऊन जाण्याचं काम भगवंत करत असतात. वाट दावी करी धरोनिया, फक्त तो भाव आमच्या ठिकाणी उत्पन्न व्हायला पाहिजे. तो परमात्मा सर्व आहे, त्याच्याच सत्तेनं सर्व काही चालतं, आम्ही निमित्त मात्र आहोत. हे सूत्र आम्हाला जीवनात उतरवता आलं पाहिजे. अर्जुनाला जे वाटत होतं की मी क्षणात युद्ध संपवून टाकेल, आणि परिस्थिती तशीच होती महाराज, आणि तसं संपलंही असतं. भगवंताने रथ जर पितामह भीष्म द्रोणाचार्य कृपाचार्य अशा विभूतींच्या समोर, वंदनीय जे होते अर्जुनाकरता धर्माचे धडे देणारे, त्यांच्या समोर जर उभा केला नसता, तोच रथ जर दुर्योधनाच्या समोर, दुःशासनाच्या समोर उभा केला असता, कर्णाच्या समोर उभा केला असता, शकुनी मामाच्या समोर उभा केला असता, जयद्रथाच्या समोर उभा केला असता, तर पूर्व वैमनस्यातून अर्जुनानं त्याच ठिकाणी युद्ध संपवून टाकलं असतं. हे भगवंतालाही माहीत होतं महाराज. म्हणून भगवंत या ठिकाणी खेळ खेळले आहेत.
अर्जुनानं आदेश दिला की सेनयेरु भयोर्मध्ये रथम स्थापय मे अच्युत, हे केशवा हे अच्युता दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ घेऊन चाल. यावतेतान निरीक्ष्यम युद्ध कामान अवस्थितान, माझ्याशी युद्ध करण्याचं धाडस आणि या अधर्मीकडून उभं राहण्याचं धाडस कोण करताय ते मला पाहायचं आहे, अर्जुन म्हणतो. भगवंतानं आदेशाचंच पालन केलेलं आहे. दोन्ही सैन्याच्या मध्यभागीच रथ नेला, पण कुठं? भीष्म द्रोण प्रमुखता सर्वेषां च महीक्षिताम. भीष्म पितामह भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य जिथे उभे होते त्या ठिकाणी भगवंत रथ घेऊन गेले. उवाच पार्थ समवेतान कुरुनीती. आणि फक्त एवढंच बोलले पहिल्या अध्यायामध्ये भगवंत की अर्जुना तुला युद्ध यांच्याबरोबर करायचं आहे. समवेतान कुरुनीती, तुझं युद्ध यांच्याबरोबर आहे. कुणाबरोबर? द्रोणाचार्य, पितामह भीष्म, कृपाचार्य, सगळे वडीलधारे माणसं, आप्तेष्ट, जे सगळेच वंदनीय होते अर्जुनाला, त्यांच्या समोर भगवंताने रथ उभा केला. महाराज मोहात पडला अर्जुन की यांचं कसं होईल. वास्तविक प्रत्येकाचं आयुष्य ठरलेलं आहे. यांचं कसं होईल हा चिंतेचा विषय त्या ठिकाणी नव्हताच. कारण वंदनीय असले तरी त्यांनी शंड ठोकून रणांगणामध्ये आव्हान दिलेलं होतं आणि अर्जुन क्षत्रिय होता. जेव्हा शत्रुपक्षाकडून आव्हान दिलं जातं त्यावेळेस ते स्वीकारण्याचं कर्तव्य क्षत्रियाचं असतं. क्षत्रियाकरता ते कंपल्सरी असतं महाराज, आव्हान स्वीकारायचं. आणि नेमकं तेच अर्जुन करेनासा झाला. का? मोहात पडला हो. यांची हत्या मग घडल. कथम भीष्ममहम सांख्य द्रोण्यांच मधुसूदन. अरे मी कसं मारू देवा यांना? मी पार्थद्रोणाचा केला, येणे धनुर्वेदू मज दिदला. हे धनुर्विद्येचं शिक्षण हे जे मी मिळवतोय ते सगळी याची देण आहे, या कृपाचार्यांची. या पितामहांच्या अंगा खांद्यावर मी वाढलोय, त्यांच्याकडून युद्धाचे धडे घेतलोय. यांना मी कसं मारू रे? मोह उत्पन्न झाला महाराज. अशा मोहापासून विरक्त होता आलं पाहिजे. याकरताच पूर्वीचे जे गुरुकुल होते त्यामध्ये तसे शिष्य घडवून घेत होते महाराज की विषयापेक्षा विरक्तीकडे त्यांचा कल जास्त असायचा, संन्यस्त वृत्तीकडे त्यांचा कल जास्त असायचा. कारण जीवन कळायचं हो, कुठून आलो, कुठे जायचं आहे आणि आता सध्या स्थितीत काय करतोय, तिन्ही प्रश्न सतत त्यांच्या कानात घोंगवायचे. त्यामुळे रस्ता चुकत नव्हते. ज्या त्या वयामध्ये मग ते ब्रह्मचार्याचं असेल त्यावेळेस ब्रह्मचार्याचं पालन व्हायलाच पाहिजे. प्रपंच स्वीकारला तारुण्यामध्ये तो व्हायलाच पाहिजे. संन्यास आश्रम घेतला व्हायलाच पाहिजे. वानप्रथ आश्रम बरोबर 60-65 पुढे गेले की जायलाच पाहिजे. वाटून घेतलेलं आयुष्य होतं म्हटलं महाराज त्यावेळेस. विद्यार्जनच तसं व्हायचं की ज्या त्या वयामध्ये जे ते घडत होतं. आज 40 वर्ष 35 वर्ष वय झाल्यानंतर विवाह व्हायलेत महाराज. काय वैवाहिक जीवन घ्यावं यांनी, कोणता प्रपंच उभा करावा, कसं संगोपन करावं आणि संगोपन करत असताना त्या मायबापांची सेवा यांनी कधी करावी. ते सूत्रच तसे होते की ज्या त्या वेळेस जे ते कार्य केलं की कुटुंब संस्था अबाधित राहत होती महाराज. म्हणून आध्यात्मिक जीवन
शिष्याचं कसं प्रगत होईल याकडं गुरुचं जास्त लक्ष असायचं आणि त्या दृष्टीनं तो विद्यार्थीही घडवला जायचा, तो शिष्यही घडवला जायचा. तद्विद्वी प्रतिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शिनः. कुठली शंका विद्यार्थ्याची ती शिल्लक राहू देत नव्हते, त्यांच्या संपूर्ण शंकांचं निरसन करायचे. यावर भाष्य करताना माऊली 108 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, ते ते पुरुष होती जे या परी लया जाती, तरी पार्था हेची स्थिती एक वेळ सांगो. अर्थात या संपूर्ण तत्वाला जाणून मी सांगितल्यामुळं जे देह ठेवतात, त्या पद्धतीनं देह ठेवतात, ते त्या पदाला प्राप्त होतात. कोणत्या? मोक्षाच्या पदाला, भगवंत धामाला ते प्राप्त होतात. म्हणून पार्था त्याच स्थितीचं ब्रह्म आणखी एक तुला मी सांगतो. आता पुढं आणखी याच विषयीचं दुसऱ्या मार्गावर भगवंत प्रकाश टाकणार आहेत. या ठिकाणी फक्त तितकं आश्वासित करून माऊली समारोप करतायत. त्याला जाणून, त्या परब्रह्माला जाणून त्या दृष्टीनं वाटचाल करण्याचं कार्य जीवाकडून जेव्हा होतं त्यावेळेस भगवंतांना सांगायचं आहे की अंतसमयी मी, अंतसमयी नाही, सतत मी त्याच्यासोबतच असतो आणि त्यामुळं अंतकाळी मी त्याच्यासोबतच या कलेवरीतून बाहेर पडतो कर्मफळाचं गाठोडे घेऊन. आणि जर कर्मफळच शिल्लक नसेल तर मोक्षाच्या प्रती घेऊन जाण्याचं कामही मीच करतो. वाट दावी करी धरोनिया, त्याला भरकटूच देत नाही मी, मोक्ष त्याला प्रदान करत असतो भगवंत म्हणतात. ते ते पुरुष होती जे या परी लया जाती. त्यांचा या जगताचा निरोप घेताना ही अवस्था होते. माझंच नाम ज्यांच्या मुखात येतं, पार्था तरी ते पार्था हेची स्थिती एक वेळ सांगू. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडरीक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.